नमस्कार मित्रांनो. रोहित नुकताच पुण्यात एका मोठ्या IT कंपनीत नोकरीला लागला होता. गाव सोडून नवीन शहरात आल्यावर सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे राहण्याची आणि खाण्याची. बाहेरचं हॉटेलचं तेलकट तिखट खाऊन रोहितचं पोट बिघडत होतं. शेवटच्या एका मित्राने त्याला एका घरगुती मेसचा पत्ता दिला, अन्वी होम मेस. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहित तिथे पोचला. मेस एका छोट्या पण स्वच्छ आवारात होती. तिथे एक पंचवंशीची मुलगी अत्यंत उत्साहाने सगळ्यांना जेवण वाढत होती. गोरा रंग, चेहऱ्यावर एक निरागस हास्य, डोक्यावर बांधलेला अंबाडा आणि कपाळावरची छोटी टिकळी, तीच होती अन्वी. सगळे तिला प्रेमाने आणि म्हणायचे. रोहित तिथे जाऊन एका टेबलवर बसला आणि त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, नमस्कार, नवीन आहात का? आज पिठला भाकरी, भरलेला वांगा आणि गरम चपात्या आहेत. काय वाढू? तिचा तो गोडवा आवाज आणि आपुलकी पाहून रोहितचे निम्मे टेन्शन तिथेच पळाले. त्याने जेवणाचे ताट मागवले. पहिल्याच घासात त्याला घरच्या जेवणाची चव आली. रोहित तृप्त झाला. जेवण झाल्यावर पैसे देताना त्याने अनीकडे पाहिलं आणि म्हणाला, जेवण खूपच चांगलं होतं, अगदी आईच्या हातासारखं. अनीच्या चेहऱ्यावर एक गोड खळी पडली. ती म्हणाली, धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. ते जर प्रेमाने बनवलं आणि प्रेमाने वाढलं तर त्याची चव दुप्पट होतो. प्रेम आणि आपुलकीने बनवलेला अन्नात देवाचा वास असतो. ते नुसतं पोट भरत नाही तर मनालाही तृप्त करतं. दिवस सरत गेले. रोहित आता रोज दुपारी आणि संध्याकाळी अनीच्या मेसमध्ये जाऊ लागला. पण आता कारण फक्त जेवण नव्हतं, तर ते जेवण वाढणारी आणि हे सुद्धा एका मोठा कारण बनले होती. अनीचे कष्ट पाहून रोहितला तिचे खूप कौतुक वाटायचे. ती सकाळी लवकर उठून भाजी भांड्याही जायची, स्वतः सगळी स्वयंपाकाची तयारी करायची. एवढी करूनही तिच्या चेहऱ्यावर कधीच थकवा नसायचा. नेहमी तीच प्रसन्नात. हळूहळू दोघांमध्ये बोलणे वाढले. रोहित जेवायला आला की आणि मुद्दाम तिच्या टेबलजवळ थोडी जास्त वेळ थांबायची. रोहितराव, आज ऑफिसमध्ये जास्त काम होतं का? चेहऱ्यापट्टी थकलेले दिसतेत. जरा जास्त सुका मेवा खात जा, ती काळजीने म्हणायची. अरे आणि तू मला रोहितराव काय म्हणतेस? नुसतं रोहित म्हण ना. आपण समवयसाचे आहोत, रोहित हसून म्हणाला. अनीने लाजून मान खाली घातली आणि म्हणाली, बरं रोहित. त्या एका शब्दाने रोहितला जे सुख मिळाले ते जगातल्या कुठल्याच गोष्टीत नव्हतं. रोहित जेवायला बसला की अनी तिच्याकडे चोरून बघायची आणि रोहितने पाहिलं की नजर फिरवायची. या छोट्याशा लफड्यांमधून दोघांच्याही मनात प्रेमाचा आकोर फुटू लागलं होतं. पुण्यात पावसाचे दिवस सुरू झाले होते. एका रात्री खूप जोराचा पाऊस पडत होता. मेसमध्ये सगळे ग्राहक जेवण करून निघून गेले होते. रोहित ऑफिसच्या कामामुळे लेट झाला होता. तो पूर्णपणे भिजत मेसमध्ये पोचला. मेस बंद व्हायची वेळ झाली होती, पण अन्वी रोहितची वाट पाहत थांबली होती. रोहितला भिजलेल्या अवस्थेत पाहून ती काळजीने धावत आली. आधी हा टावेल घ्या आणि डोकं पुसा. मी गरम गरम आलू लसूण सूप आणते आणि म्हणाली. रोहितने डोकं पुसले आणि त्याला गरम जेवण वाढले. बाहेर पावसाचा गडगडत चालू होता आणि आत शांतते. रोहित जेवत होता. अन्वी समोरच बसली होती. दोघांच्या नजरा एकमेकांकडे भिडल्या. वातावरणात एक वेगळीच रोमांस निर्माण झाला होता. आणि तू रोज माझी एवढी वाट बघतेस का? रोहितने हळूच विचारला. अनीचा चेहरा लाल झाला. ती काही बोलली नाही. रोहितने उठून तिच्या हातात आपला हात घेतला. अनीच्या हाताला एक वेगळीच ऊब होती. आणि मला तुझं स्वभाव, तुझं हे कष्ट करणं आणि तुझी काळजी घेणं खूप आवडतं. मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला आयुष्यभर तुझ्याच हाताचं जेवण जेवायचं आहे.
तू माझी जीवनसाथी बनशील का? अनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने रोहितच्या छातीवर डोकं ठेवले आणि म्हणाली, मीही तुमच्यावरच प्रेम करत होती. रोहित, तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्यात सुंदर प्रकाश आहात. त्या रात्री पावसाच्या थेंबाच्या साक्षीने एका साध्या मेसमध्येही दोन जीवांची मने कायमची एक झाली. प्रेम हे महालातच होतं असं नाही. जिथे दोन मनसुद्धा आणि प्रामाणिक असतात तिथे छोट्याशा झोपडीतही स्वर्गासारखं प्रेम भरून शकतं. प्रेम सुंदर चाललं होतं, पण आयुष्य नेहमी सरळ नसते. काही महिन्यांनी अचानक महागाई वाढली आणि अनीच्या मेसचे भाडेही घरामालकाने दुप्पट केली आणि खूप तणावात आली. तिला मेस बंद करावं लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. ती रात्री रडत बसायची. रोहितला जेव्हा हे समजलं तेव्हा तो अनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याने आपल्या पगारातून साठवलेला पैसे अनीच्या हातात ठेवला. हे काय रोहित, मी हे पैसे नाही घेऊ शकत, अनी म्हणाली. रोहितने तिच्या ओठावर बोट ठेवला. त्यांनी तिला जवळ ओढला. तिच्या कपाळावर एक हलकीशी चुंबन घेतली, रोमॅन्टिक किस, आणि म्हणाला, आणि प्रेम फक्त सुखात एकत्र राहण्याचं नाव नाही, संकटात एकमेकांच्या हातात पकडणं म्हणजेच प्रेम. हे पैसे माझे नाहीत, आपल्या भविष्याचे आहेत. अनीने रोहितला घट्ट मिठी मारली. रोहितच्या त्या मिठीत आणि स्पर्शात तिला जग जिंकायचे बळ मिळाले. दोघंही मिळून मेसचे नियोजन बदलले. रोहितने मेसचे ऑनलाईन प्रमोशन सुरू केला. IT कंपनीतल्या आपल्या सहकाऱ्यांना त्याने मेसमध्ये आणले. पाहता पाहता मेसचा व्यवसाय तिप्पट वाढला. दोघेही रात्री मेस बंद झाल्यावर एकत्र बसून हिशोब करायचे. काम संपल्यावर रोहित अनीच्या दमलेल्या हाताला हलकेचा मसाज करू घ्यायचा. हा त्याच्या रोजचा रोमॅन्टिक टाईम होता, जिथे शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा जास्त बोलायची. संकट ही प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी येते. जो त्या परीक्षेत एकमेकांच्या हात धरून ठेवतो त्यांचा प्रेम अमर राहतो. 2 वर्षाचा कठोर परिश्रमानंतर रोहित आणि अन्वी होम मेसचे रूपांतर एक मोठ्या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये केले. आता आणि फक्त मेस चालवणारी मुलगी नव्हती, तर एका यशस्वी हॉटेलची मालकीण झाली होती. त्याच्या या यशानंतर रोहितने आपल्या आईवडिलांना पुण्यात बोलवून घेतलं आणि अनीसोबत तिचं ओळख करून दिले. अनीच्या नम्र स्वभाव आणि तिचे कष्ट पाहून रोहितच्या घरच्यांनाही आनंदाने लग्नाला होकार दिली. एका सुंदर शुभमुहूर्तावर रोहित आणि अन्वीचे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री रोहितने अन्वीला एक सुंदर सोन्याची अंगठी भेट दिली. पण अन्वीने रोहितला काय भेट दिले माहीत आहे? तिने रोहितला तिच्या अडचणीच्या सुकामेच्या लाडू भरवल्या. रोहित हसून म्हणाला, अजूनही तुझं मेस सुटली नाही का? अन्वी रोहितच्या गळ्यात हात टाकला. तिच्या डोळ्यात डोळं घालून रोमॅन्टिक आवाजात म्हटले, तुम्ही कितीही मोठे साहेब झाला तरी माझ्यासाठी तुम्ही माझे तेच रोहित आहात, ज्यांना माझ्या हाताचे चवीची ओढ लागली होती. मी आयुष्यभर तुम्हाला असंच प्रेमाचं अन्न भरवत राहील. तर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.